तुमचा प्रयत्न तसा आहे आणि एक ओळख जी आमदार योगेश कदम ही एकमेव तुमची ओळख नाहीये. तुमची एक दुसरी ओळख आहे आमदार योगेश रामदास भाई कदम. तर भाई आजकाल एवढे का चिडलेत, काय झालंय त्यांना? एक शेवटी बघा, शेवटी मुलाच्या मतदारसंघामध्ये जर का काही गोष्टी घडत असतील ज्या त्यांना वडील म्हणून पटत नसतील, म्हणून तर काही गोष्टी रिॲक्शन त्यांच्या आल्या होत्या आणि शेवटी वडील म्हणून ते साहजिक आहे. ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि रामदास भाईंचा मुलगा म्हणून त्यांनी रामदास भाईंना संपवण्याच्या प्रयत्नानंतर योगेश कदम देखील संपलं पाहिजे असे जेव्हा प्रयत्न उद्धवजींनी केले, त्यावेळेला देखील रामदास भाईंच्या प्रतिक्रिया आल्या होत्या ना. त्यावेळेला देखील रामदास भाईंनी मुंबईमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन रामदास भाईंच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते. आणि जे काही राजकारण घडलं दापोली मतदारसंघाच्या अख्ख्या राज्याने बघितलं, त्यावेळेला एक वडील म्हणून रामदास भाईंच्या त्या प्रतिक्रिया देखील होत्या. शिवसेना नेते म्हणून तर होत्याच, परंतु वडील म्हणून देखील होत्या ज्या साहजिक होत्या ना, मी समजू शकतो. आणि आता देखील तेच घडत होतं आणि म्हणून भाईंची ती रिॲक्शन आली होती. परंतु मला वाटतं आता ह्या वादावरती पडदा जवळपास पडत आलेला आहे. हा वाद मला कुठेही वाढवायचा नाही, कारण शेवटी शिवसेना भाजप ही मजबूत युती आहे. राष्ट्रवादी तर किंबहुना आता अजितदादा आमच्या महायुतीमध्ये सामील झालेत, परंतु शिवसेना भाजप ही नॅचरल अलायन्स आहे आणि मतदारसंघामध्ये जे काही डिस्प्यूट आहेत ते आमच्या लेवलवरती आम्ही संपवणार. त्याच्यामध्ये